कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह काही सहकार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आली। या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे केडीएमसी आयुक्तांनी निर्देश दिलेत। डोंबिवलीतल्या पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय। शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी 2 महिला डॉक्टर, 2 नर्स आणि 2 कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा सीसीटीव्ही समोर आलाय। या घटनेदरम्यान नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनाही पकडून ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय। नेमका वाद कशामुळे झाला पाहूया। एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। जन्मानंतर बाळाला एनआयसीयू उपचारांची गरज भासू शकते अशी कल्पना कुटुंबियांना दिली। शास्त्रीनगर रुग्णालयात एनआयसीयू बेड्स आधीच भरलेले असल्याचं कुटुंबियांना सांगण्यात आलं। बाळासह महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। याच कारणावरून रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी वाद घालण्यास सुरुवात केली। या वादानंतर ही मारहाण केल्याचा आरोप डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलाय। या घटनेचा निषेध म्हणून सर्व डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीनं काम बंद आंदोलन केलंय। डॉक्टरांवर हल्ला झाला आहे। आता ते आय हॅव टू इन्क्वायर रिगार्डिंग दॅट। माझ्या लेवलवर, मग पोलिसांच्या लेवलवर ते सगळं होईल। तर व्हेरी अर्ली तेच मी करू शकते की रुटीन सुविधा फॅसिलिटीज ज्या आहेत त्या मी सध्या स्टॉप केल्या आहेत। जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदास्पद, अतिशय निषेध करण्यासारखी घटना घडलेली आहे। या प्रकरणी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। लॉ विल टेक इट्स ओन कोर्स ऐसा या ठिकाणी म्हणायला हरकत नाही। आणि कानून व्यवस्था, सगळे अधिनियम याकरिताच आहेत की कोणी जर असं केलं असेल, कोणी म्हणजे सामान्य नागरिक असेल किंवा कोणी असेल, तर त्यांच्यावर रीतसर न्यायिक प्रक्रिया झाली पाहिजे।